नमस्कार, जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण भोकरदन शहरात पोलीस ठाणे या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी जी जाधव आहेत त्यांची आपण एक प्रतिक्रिया घेणार आहे. आपण आज एक उंबरीची जाधव आहेत आणि यांची आपण प्रतिक्रिया घेणार आहेत. नेमकं तुमचं काय नाव आहे? खंडू गजानन जाधव कुंभारे. काय तालुका प्रकार भोकर. काय घडला तुमचं? हे भाऊ भावाचा जमीन मार्फत वाद चालू आहे 35 वर्षापासून. बर. तर माझी जमीन जेवढी आहे ते मला दिलेली नाही समजा सरकार मार्फत वाटून. मी आईला आणि मोठ्या भावाला मोठे बंधू असताना त्याला बरेच वेळाची विनंती केली की मला मला माझी जमीन मोजून वाटून द्या आणि हे जो 35 वर्षापासून जो झगडा चालू आहे ते बंद करा, हे चालू ठेवू नका. मी पाण्यात टँकर आणला, झगडा व्हायचं कारण मी पाण्यात टँकर आणलं आणि पहिले मी आम्ही समाज विहिरी समजा आमची तिथं ते विहिरीच काम केलं. तर ते विहिरी टँकर त्याचा करून येताना ते मला आडवा आला टँकरवाला की बाबा येऊ नको, नेऊ नको माझ्या वावरातून. मला टँकरवाल्याला म्हणलं जाऊ, तू चालला जाय म्हणलं, आमच्या पार्कनच पडू नको म्हणलं, तुला काय आलं परेशान करा म्हणलं थोडं. त्यासाठी म्हणलं परेशान करायचं काम नाही. आज 35 वर्षापासून यानं मला बरबाद करायला लागेल, फक्त कोर्ट कचेरीला. आता माझ्या मुलांचे नाव घेतले यानं, काय तर मुलांना 5 जणांनी मारलं. मला शासनाला हेच विचार नाही की 5 जण कोण कोण आहे मला दाखवा आणि त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करा तुम्ही की कोण 5 जण आहे, कोण मारलं. मुलं तर काही मारलं नाही, पोरं सोडवलं आलं ते बा. झाले आमचे भावाची, मी मान्य करतो, झाले आमचे भावाची बसायला अशी झाली, तेव्हा मला चावलं, मी अंडा धरून दाबले, त्याच्यामुळे मी परेशान होतो. त्याच्यामुळे मी काही आमची कोणी काय झालं वाद, पण मग ह्यात एक गलत झालं. माझ्या सोबतला मला न्याय नाही भेटला, मला न्याय पाहिजे फक्त. त्यांचं म्हणणं आहे बा तुमच्या त्या वावरामध्ये उकंडा टाकलेला होता म्हणून ते भांडणं झालेले आहे. या उखंडाचं मला काय गरज नाही. 2 ट्रिपात आपण टाकल्या, 7,000 नुकसान केले, 3,000 रुपये ट्रिपानं जर काही धरलं तर. पण मी त्याच्यात मी काही बोललो नाही त्याला. त्यानं ते रोड व्हायला तिथं आमच्या घराच्या वाटे म्हणून ते उकरत होतं. मी सुधाकर नायकाला फोन लावला, म्हणलं याला थांबव, हे उकरू दे नको. हे सुधाकर नायकाला म्हणलं, सुधाकर नाईक माझ्या शेजारीचे. सुधाकर नाईक हे कोण आहे? जाधव मग भाऊबंद शेजारीचे. मग मी त्याला फोन केला तर त्याला म्हणलं याला थांबव म्हणलं, माझ्या मुलाच्या मार्फत सांगितलं तुम्ही हे खंदूरलं ना, हे करू दे नको म्हणलं, हे गलत आहे म्हणलं जे करू लागते. आता काल परवा जे पोलीसवाले जाधव साहेब तिथं आले होते पंचनाम्यासाठी, त्यांनी काही ते कोयता बिता काही जमा केला, ते खरं आहे कधी? आता ते त्यानं काही मांडून त्यानं मला 35 वर्षापासून असंच मला लुटलं लावेल. मी मिरची लावली, ते जळूरले, ते जे लिवते ते लिवत्या. त्या सोबतला मग आई सुद्धा माझ्या केला पे, कारण आईला काय केलं, माझ्या सुनाचं माझ्या बायकोचं सुनाचं जमत नव्हतं समजा, त्याच्यामुळे ते वाद तयार होत होतं घरात. तर मी आईकडे लक्ष देऊन दूर केलं, तर आई आता ते बदला घ्यायची कोशिश करून चालू होतं माझ्याकडे. आपलं काय नाव? आपलं नाव काय? उषा खंडू जाधव. नेमकं यांचे भावाचे भांडणं झाले त्या टायमाला तुम्ही कुठं होता? आम्ही घरी होतो. हे दोघं भावाचे भांडणं सुरू झाले, मग पोरण आम्ही पळतच गेलो, जसं सोडा सोडा म्हणून. कशाला भांडणं खेळते म्हणलं, जाऊ दे, आपण गावातले लोक बोलवून घेऊ, आपल्या शेजारी पाजारची बोलवून घेऊ, हे तक्रार नको आपल्याला, असं कशाला हे करता. गावातले लोक याच्या आधीच त्यांनी हे केलं, चावाल भिडलं, सोडीनी पक्क गळ्याला धरून घेतलं. आम्ही सोड करे पोरवी ते बी. मग पोरायला पुन्हा पोरण आम्ही सोडायला गेलो तर ते म्हणायला लागले काय तर पोरायन मारलं, हाण केली. हे सगळं खोटं आरोप सर आमच्यावर. ज्या टायमाला यांचे भांडणं चालू होते, त्यांचं भांडणाचं आणि तुमचं म्हणजे मारामारी चालू होती की भांडणं, वावराचं अंतर यांचं आणि तुमचं किती अंतर होतं? ते 200 फूट अंतर होत साहेब. हो, हा. म्हणजे मी मोटर चालू केलेली होती ना, नळ्यात झटकत होते पाण्याच्या, असं टँकर ओतला आम्ही, मोटर चालू करून दिली, मी नळ्यात झटकत होते. कोणतं मिरचीच खोडा बिश पाणी पडवायचे, जसं थोडं पाणी येतं मी ते पाहत होते शेतामध्येच, मिरचीचे खोड बिश पाणी नळ बोक्षी. आणि त्या दोघा भावाची भांडणं सुरू झाली. या भांडणामध्ये त्यांचे किती लोक होते? ते 2 जणच होते आणि हे गेले होते तिकडे पाण्याचे टँकर घेऊन. या दोघा भावाचीच बिलगली, त्याची पत्नी आणि त्याचा बारका मुलगा होता फक्त छोटा एक. तर या दोघा भावाचीच भांडणं सुरू झाली. हा, मुलं गेलं सगळे म्हणून खोटा आरोप केला त्यांनी आमच्यावर. हा, मग आता जे पोलिसने जे पंचनामा काल परवा जो पंचनामा झाला त्यामध्ये काही त्यांनी सांगितलं काही कोयता बिता काही जप्त केला आम्ही, तर ते खरं आहे का? ते कोयता जप्त केला त्यांनी? ते काही एवढं गॅरंटी नाही सर आम्हाला, ते काही माहित नाही एवढं जप्त केलं काय काय नाही, तर ते काही एवढं हे नाही. पण त्यानं खोटं नाटक करून साक्षीदार बोलवले, हे केले. त्याला खोटं नाटक 35 वर्षापासून चालू सर, हे आजच नाही चालू. 35 वर्षापासून आम्ही हायकोर्टापासून लढून निवडले, कागदपत्र सगळे आमच्या जवळ त्यांची. पोलिसांना काय सांगणार तुम्ही आता? याच्यात तेच सांगणार आहे आम्ही, सर न्याय करा आमच्यावाला. आम्ही दोघं भावाची भांडणं झालो, आम्ही बारीक पोरं सोरं सोडायला गेलो, आम्ही नसतो गेलो तर दोघं भावाची काही बी होऊ शकतं. हा, त्याच्या करताना आता भाऊ कसं दोन्हीच ताकद आणि आमच्या बायाच ताकद कशी राहते, बारीक बारीक मुलं हे आमचे
दहा 12 वर्षाचं 12 वर्षाची मुलं पोराचं नाव बदनाम करू राहिले, पोराचं नाव टाकू राहिले, हे टाकू राहिले. आमचं काहीच नाही ना त्याच्यात. पुन्हा इथं आले तर काय तर म्हणते तुमच्या घरच्याला आम्ही हद्दी पार करतो, तुमचं हे करतो. मग आम्ही काय एवढं गुन्हा केला? 18 वर्षापासून आम्ही 35 वर्षापासून आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ राहिलो. परेशानी हे खोटं नाटक करत्या, कागदपत्र करत्या आणि आम्हाला अटक करते. पुन्हा असं खोटं नाटक हे करून आम्ही शेतात राहतो एकलेस. आमच्या शेजारी पाजारी अंतर आहे. आम्हाला लेट सुद्धा नाही घरामध्ये. आता तुमचे जे धीराजी ज्यांचे भाऊ बनले त्यांचं काय नाव आहे? कोणाच्या ते भांडण आहे त्यांचे भाऊ गोविंदा गजानन जाधव. गोविंदा गांधी. हा कासाबाई गोविंदा जाधव. अच्छा. हा हे दोघं यांना मारत होते का? हा नाही बाई नव्हती, बाई लांब होती उभी. ती बाई लांब होती, लेकरू घेऊन तिचं. ती काही आमच्या याच्या मदरात नव्हती. फक्त भाऊ हा दोघं भावाचं वाद चालू होतं. तुम्ही सुद्धा मध्ये नव्हते. नाही आम्ही मग मागून पळत गेलो. आम्ही सोडसाड करायला लागलो. ते पक्की यानं धरलेलं होतं गालाला. आम्ही सोडसाड करायला लागलो. तिला वाटलं माझ्या नवऱ्याला मारायला का नाही बी असं म्हणून ती आंडाला भेटली. पण आम्ही सोडसाड केली. आम्ही घरी घेऊन आलो. बाबा जाऊ द्या. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.